आम्ही हे घर के टाऊनमध्ये 3 BHK ऑक्टोबरमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर या रिकाम्या घराला आम्हाला आमच्या विजननुसार जे घर आमचं स्वप्नाचं घर होतं त्याच्यात कन्वर्ट करायचं होतं. सो आम्ही के टाऊनलाच विचारलं की ते आम्हाला कोणाला रेकमेंड करू शकतात का, आणि तसं आम्ही लिव्हियन्स इंटेरियर्स थ्रू भेट झाली. कम्युनिकेशन खूप छान होतं. ते दोघंही त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सलंट आहेत. त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की कस्टमर किंवा जे काही क्लायंट्स येतात त्यांना मिडल क्लास किंवा अप्पर क्लास असतील तर त्यांचे एक्सपेक्टेशन ऑफ होम, ड्रीम होम वेगळं असतं, तर ते विजन एकदम परफेक्टली अडॅप्ट करतात. त्यामुळे जेव्हा फर्स्ट मीटमध्ये आम्हाला बजेटचा पण इश्यू होता, तर त्यांनी फार छानपणे कॉन्फिडन्स दिला की आमचं जे काही विजन आहे आणि बजेट आहे त्या दोन्हीचं इकॉनॉमिकल वेमध्ये सोल्युशन देतील. आणि त्यांची जी मराठीमध्ये जे लँग्वेज होतं ते पण फार कन्व्हिनियंट होतं. त्यामुळे डे वनपासून मम्मी पप्पांना पण सगळं समजत गेलं त्यांना जे काय आम्हाला सांगायचं होतं. प्रोसेस त्यांची खूप छान आहे. फर्स्ट साईट व्हिजिट होते, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत साईटवर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला हॉल कसा हवा आहे, बेडरूम कसा हवा आहे, जे काय आमच्या स्पेसिफिक रूम आणि रिक्वायरमेंट्स आहेत इंटिरियरच्या ते समजून घेतात. त्याच्यानंतर ते काही दिवस घेऊन एक इनिशियल डिझाईन पाठवतात. ते आम्ही अप्रूव्ह केलं की त्यांचं कोटेशन येतं. ते कोटेशन पण डे वनपासून आम्ही जे क्लिअर होतो की आम्हाला या रेंजमध्ये हवे त्याच्यात बसून दिलेलं होतं. ते जर सगळं कन्फर्म झालं की मग फायनल डिझाईन्स रूम वाईज असतात. त्यामुळे ते खूप हँडी आहे की पूर्ण घराचं डिझाईन देण्यापेक्षा ते प्रत्येक रूमचं डिझाईन अप्रुव्हलला देतात आणि त्यामुळे ते कन्व्हिनियंटली होतं की जे काही चेंजेस आम्हाला जर करायचे असतील तर ते सगळे ऑन टाईम होतात. त्याच्यानंतर एक फायनल कोटेशन आलं की अप्रुव्हल दिलं जातं आणि मग कामाला सुरुवात होते. इन टर्म्स ऑफ पेमेंट पण खूप कन्व्हिनियंट आहे की पेमेंट स्टेजेस ॲज पर द स्टेज ऑफ वर्क असतं. सो पूर्ण लोड येत नाही आम्हाला पण सगळं पेमेंट करायचा. जसं जसं काम होईल तसं त्यांचे पेमेंट स्ट्रक्चर्स फिक्स आहेत आणि ते पण कॅटेगराईज आहेत, जसं की पेंटिंगचं सेपरेट, इलेक्ट्रिकलचं सेपरेट. दॅट इज ऑल्सो व्हेरी कन्व्हिनियंट फॉर अ क्लायंट. मटेरियल आणि वेंडर सोबतचं कम्युनिकेशन अंकित सरांनी डे वनपासून क्लिअर केलं होतं की आम्हाला त्याच्यात कुठे इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे. ते डिरेक्टली हँडल करतील. आम्हाला फक्त आमच्या रिक्वायरमेंट सांगायचं आणि जसं त्यांनी इनिशियली कॉन्फिडन्स दिला होता की मटेरियल आणि जे काही अदर कंपोनेंट्स आहेत ते सगळे आजचे स्टँडर्ड क्वालिटी आणि बेटर क्वालिटीचे यूज होतील, तसंच झालेलं आहे. आज आमचं घर पूर्ण आलं आणि इट्स रिअली गुड. प्रोजेक्ट ऑक्टोबरमध्ये स्टार्ट झाला होता आणि इनिशियल फ्यू मीटिंग्समध्ये असं सांगितलं होतं की 45 to 60 डेजमध्ये हा प्रोजेक्ट होईल. तर आता ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आलं आणि हँडओव्हर पण झालेलं आहे. तर आय थिंक विदिन टाईम झालं आहे आणि त्यामुळे खूप इझी झालं आहे आता मला माझ्या पुढच्या गोष्टी करण्यासाठी, जसं की शिफ्टिंग वगैरे. मी नक्की लिव्हियन्स इंटिरियर्सला रेकमेंड करेल, कारण की ते तुमचं विजन एक्झॅक्टली ऑन पेपर आणि ऑन ड्रॉइंग आणि इन रियालिटी देऊ शकतात. तुमचं जे काय बजेट असेल त्याच्यामध्ये ते फ्लेक्झिबली अडॅप्ट करू शकतात. सो मी 100% लिव्हियन्स इंटिरियर्सला रेकमेंड करेल.